इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या विविध समस्याबाबत आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली। या बैठकीत रुग्णालयात MRI सुविधा, ब्लड बँक व रक्त विघटन केंद्र तसेच 300 बेडनुसार आवश्यक स्टाफ, नवीन नर्सिंग कॉलेज, स्टाफ निवास, सौर ऊर्जा यंत्रणा, पोलीस चौकी, RO प्लांट, मायक्रोस्कोप आणि प्रयोगशाळा उभारणी यासारख्या विविध सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले। कोविड काळात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबतही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला। या बैठकीस आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भागीरेखा पाटील, डॉक्टर अमित सोहोनी, अधिसेविका चारुशिल्पा येमल, रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके, विजय पाटील, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य सेवा मुंबई आयुक्त, सहसंचालक रुग्णालय, अर्थ व प्रशासन अधीक्षक अभियंता, राज्य आरोग्य अधिकारी मुंबई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।